भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले। प्रवीणजी, सध्या ठाकरे बंधूंमध्ये पालिका निवडणुकांच्या वाटाघाटींसंदर्भामध्ये ही पहिली बैठक होते। त्याचा अर्थ की महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू लवकरच राजकीय युतीची घोषणा करतील। नाही, मला वाटतंय बघा, जर राजकीय युतीसाठी निवडणुकीच्या अनुषंगाने भेट असेल तर त्याच्यात फार काही वेगळं होतंय, सगळा वेगळा असं म्हणायचं काहीच कारण नाही। कारण राजकारणामध्ये जेव्हा निवडणुका येत असतात तेव्हा अनेक पक्ष एकत्र असतात, अनेक पक्षाचे नेते वाटाघाटी करत असतात, भेटत असतात। त्याचप्रमाणे राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे एकत्र भेटत आहेत। त्यामुळे जर राजकीय भावनेतनं ते भेट असेल ते नॅचरल प्रक्रिया। आता दोन भाऊ एकत्र येत असतील ते कौटुंबिक त्या ठिकाणची गोष्ट आहे आणि त्याचं स्वागत आहे, त्याचं समाधान आहे, आनंद आहे। परंतु आज त्या ठिकाणी राजकीय अपरिहार्यता झालेली आहे। ज्या पद्धतीनं अपयश येत आहे त्याच्यामुळे राज ठाकरे साहेबांना जेव्हा जवळ घेण्याची आवश्यकता होती, जेव्हा राज ठाकरे साहेबांना खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या मदतीची अपेक्षा होती, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांना डुंकूनही बघितलं नाही। पण त्याचंही आम्हाला काही म्हणायचं नाही। आता त्यांना एकत्र घ्यावं असं वाटत असेल, आनंद आहे, त्यांनी एकत्र व्हावं। परंतु त्यांच्या एकत्र येण्याने महायुतीवर काही फार मोठा परिणाम होईल असं अजिबात नाहीये। कारण आज मराठी माणूस हा काय फक्त त्यांनाच मतदान करत नाही ना, भाजपला पण करतो, शिवसेनेला करतो, राष्ट्रवादीला करतो, अगदी सपा आणि एमआयएमला पण मराठी माणूस मतदान करतो ना। त्याच्यामुळे आज मराठी माणसांनी विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलंय मुंबईकर हा महायुतीच्या मागे उभा राहिला आहे। म्हणून आपण बघाल की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे आमदार किती आलेत, किती मतदान झालंय, तो मतदानाचा ट्रेंड आहे ना। त्याच्यामुळे अशा प्रकारे एकत्र येण्याने महायुतीच्या महापालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही। धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्याशी बोलत होते।